हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये ज्वराची 8 कारणे बघितली आहेत. आता आपण वातज ज्वराचे निदान पाहूयात. व्हिडिओ थोडेसे मोठे होत आहेत कारण टॉपिक पण थोडा इम्पॉर्टंट आहे आणि मोठा आहे. सो बघा, वातज ज्वराचे निदान. वृक्ष लघु शीत आहार विहार, वमन विरेचन अस्थापन शिरोविरेचन नस्य यांच्या अतियोगाने, व्यायाम वेगसंधारण मलमूत्रादी वेग अडविणे, उपवास आघात मैथुन शोक जागरण यामुळे वायू प्रकोपित होतो. वातज ज्वराचे निदान कळालं ना काय ते 4 पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. आता बघा काय सांगितलं. वातज ज्वराची संप्राप्ती. लेट्स आधी वर सांगितलेल्या कारणाने प्रकोपित होऊन वायू जेव्हा उष्ण, बघा आधी वर सांगितलेले कारण कुठले होते? अतिवृक्ष लघु शीताहार सेवन, वमन विरेचन अस्थापन शिरोविरेचन नस्य यांच्या अतियोगामुळे. त्याच्यानंतर काय होतं? व्यायाम वेग धारण केल्याने, मलमूत्रादी वेग अडविल्याने आणि शोक भय यामुळे वायू प्रकोपित होत होता. आता बघा काय संप्राप्तीमध्ये काय सांगितलंय. वर सांगितलेल्या कारणाने प्रकोपित होऊन वायू जेव्हा उष्णतेचे स्थान असलेल्या आमाशयात जाऊन उष्णतेशी संयुक्त होतो, जेव्हा आहार पचनात पहिला निर्माण होणाऱ्या रस नावाच्या धातूबरोबर मिळून रस आणि रसव स्रोतसे बंद करून तो अग्निबल कमी करतो आणि पचन स्थूलावून अग्नीला बाहेर खेचून सर्व शरीरात पसरवतो, तेव्हा त्या ज्वराची उत्पत्ती होते. वातज ज्वराची संप्राप्ती आहे, महत्त्वाचं आहे. बघा आता वातज ज्वराची लक्षणे, हे पण इम्पॉर्टंटच आहे. वातज ज्वराची लक्षणे काय येतं, कुठली येतं बघा. ज्वर वाढण्याची व उतरण्याची निश्चित वेळ नसते, लक्षात ठेवा. फर्स्ट म्हणजे कधी सकाळी वाढतो, कधी दुपारी वाढतो, कधी संध्याकाळी, तर कधी रात्री ताप चढतो व उतरतो, कधी डोके आधी तापून मग सर्व शरीर ताप वर चढतो, तर कधी पायापासून ताप चढण्यास सुरुवात होते. लिहून घेत चला नोट्स आणि नीट लक्ष देत चला. हे जर तुम्ही नोट्स केलं तर तुम्हाला चरक संहिता वाचायची गरज नाही पडणार. रीड करा तुम्ही संहिता, पण हे नोट्स तुम्हाला पटकन अभ्यास करण्यासाठी खूप युजफुल आहेत. तर कधी पायापासून ताप चढण्यास सुरुवात होते वा उतरत जातो. ताप कधी कमी कधी जास्त, कोणत्या एखाद्या अवयवात तीव्र तर कधी एखाद्या अवयवात कमी असतो. म्हणजे ताप कधी येईल, कुठं येईल, कसा येईल ह्याचं आपल्याला निश्चित नसतं. हे वातज ज्वराची लक्षणे. तसेच तापाच्या वेगाची वेळ किंवा जागा निश्चित असते. आहार पचल्यानंतर दिवसाच्या शेवटी, रात्रीच्या शेवटी आणि वर्षा ऋतूत ज्वर येतो किंवा आधी असेल तर वाढतो. नख, नेत्र, मुख, मूत्र, मल आणि त्वचेमध्ये कोरडेपणा आणि लालसरपणा विशेषत्वाने असतो. बघा काय, नख त्वचा आधी फाटतात, भेगा पडतात, मलमूत्र यांच्या उत्सर्जनात अवरोध होतो. शरीराच्या विभिन्न अंगात स्थिर किंवा पसरणाऱ्या वेदना होतात. उदाहरणार्थ दोन्ही पायात सुप्तता, मांड्या आणि पिंडरांमध्ये वेदना, दोन्ही गुडघ्यात किंवा सर्व शरीरात सर्व भाग सुटत आहेत असे वाटते. कंबर, पाठ, बरगड्या, खांदे, हात, बाहू, अंश प्रदेश आणि छाती तुटल्यासारख्या, दाब दिल्याप्रमाणे, घुसळण्याप्रमाणे, जोरजोराने हिसके दिल्याप्रमाणे वेदना होतात. ही वातज ज्वराची लक्षणे आहेत. आता बघा, पित्तज ज्वराचे निदान आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.